नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आनंदी तिच्या रूममध्ये येऊन ती डायरी शोधाशोध करत असते. तर तेवढ्यात छोटी सानू तिथे येते. तर म्हणते, आत्तू काय शोधत आहे तू? तर आनंदी म्हणते, अगं मगाशी ते कुरिअर वाले काका आले होते ना, त्यांनी मला ती डायरी दिली होती, कुठे गेली काय माहिती? तर लगेच सानू म्हणते, अगं आत्तू ती डायरी त्या ड्रेसवाल्या दीदीने नेली आहे. त्यावर आनंदी म्हणते, खरंच सानू, तू बघितलंय का त्यांना डायरी घेताना? तर सानू म्हणते, हो मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तर लगेच आनंदी म्हणते, म्हणजे रेश्मा मॅडम? लगेच आनंदी रेश्मा मॅडमला फोन लावणारच तेवढ्यात मालती तिथे येते व मालती आनंदीला म्हणते, उद्या आपल्याला जायचं आहे सार्थक सरांच्या घरी. आत्ता सुधाताईंचा फोन आला होता, त्यांच्याकडे कुलदेवतेला जोडीने पत्रिका वाहतात म्हणे, आपल्याला आमंत्रण आलंय. तर घरातील इकडे सर्वजण खुश असतात. लग्नपत्रिका सर्वजण बघत असतात. तर वृंदा म्हणते, अरे बापरे, आता पाहुणे मंडळी ही पत्रिका बघूनच समजतील किती धूमधडाक्यात लग्न होणार आहे ते. तर लगेच आदर्श म्हणतो, भाई तू बघ ना पत्रिका. तर लगेच सार्थक खूप अस्वस्थ होतो व तो आकांक्षाकडे बघू लागतो. तर लगेच सार्थक पत्रिका बघतो व म्हणतो, खूपच छान आहे. तर त्यावर लगेच सुधा म्हणते, मी आनंदीला व तिच्या आईला फोन केला होता व उद्या कुलदेवतेला जायचं आहे ना, मग मी त्यांना दोघींना बोलावलेलं आहे, परंतु त्या दोघींना आणण्यासाठी जावं लागेल. तर लगेच आदर्श म्हणतो, त्यांना आणण्यासाठी एकच माणूस आहे आपल्याकडे आणि तो म्हणजे सार्थक. तर लगेच वृंदा त्याच्याकडे बघून मनातल्या मनात खूप हसते. तर लगेच सार्थक म्हणतो, भाई मी? तर आदर्श म्हणतो, हो तू दोन्ही बाजूनी लग्नाला आहेस ना, मग दुसरं कोण जाईल? तुलाच जावं लागेल त्यांना आणण्यासाठी. तर लगेच आकांक्षाही सार्थककडे बघू लागते. तर लगेच सुधा म्हणते, हो सार्थक, जा तू त्यांना आणण्यासाठी. तर इकडे अंशुमन हा पुन्हा रेश्माला भेटण्यासाठी येतो व म्हणतो, मॅडम आता माझे काम पूर्ण झाले आहे, आता माझे संपूर्ण पैसे द्या आणि मला मोकळं करा. तर रेश्मा म्हणते, नाही, जोपर्यंत आदर्श व आनंदीचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत तुझं काम संपलेलं नाही, त्यामुळे तू हे नाशिक सोडून कुठेही जायचं नाही. तर अंशुमन म्हणतो, अरे वा मॅडम, म्हणजे माझ्याच बायकोचं लग्न आणि तुम्ही मलाच थांबायला सांगताय. तर तेवढ्यात लगेच आनंदीचा रेश्माला फोन येतो. तर अंशुमन म्हणतो, घ्या घ्या, माझ्याच बायकोचा फोन आहे. तर लगेच रेश्मा फोन उचलते. तर आनंदी विचारते, चुकून माझं ते कुरिअर तुमच्या बॅगमध्ये आलंय का? तर रेश्मा म्हणते, कसलं कुरिअर? तर आनंदी म्हणते, त्यात डायरी होती. तर लगेच रेश्मा म्हणते, नाही ग, मी कशाला आणू तुझं कुरिअर, आणि मी नाही बघितलं. तर लगेच आनंदी म्हणते, ठीक आहे, जाऊ द्या. तर लगेच फोन बंद झाल्यानंतर अंशुमन विचारतो, कसली डायरी, काही रहस्य आहे की काय तुमचं? तर रेश्मा म्हणते, तुला काय करायचंय? तुझे पैसे तुला मिळतील आणि जोपर्यंत लग्न होत नाही ना, तोपर्यंत कुठेही जायचं नाही. तर अंशुमन मनाशीच म्हणतो, आता बघा या डायरीच्या जोरावर मी कसा धमाका करतोय. तर इकडे दुसऱ्या दिवशी आनंदी तयार होऊन प्रार्थना करत असते. तर बघते तर छोटी सानू खेळत असते. तर ती म्हणते, काय करते? तर सानू म्हणते, अगं आत्तू, असा पापणीचा केस हातावर ठेवायचा आणि डोळे झाकून आपल्या मनातील विष मागायची. तर ती लगेच आनंदीला विष मागायला लावते. तर आनंदी डोळे झाकून फुंकर मारते. तर समोर सार्थक येऊन उभी राहतो. तर सार्थक लगेच म्हणतो, मिस आनंदी? तर लगेच आनंदी डोळे उघडून बघते आणि म्हणते, सार्थक सर तुम्ही? तर लगेच सार्थक म्हणतो, हो मी तुम्हाला घ्यायला आलेलो आहे, आवरलं की नाही तुमचं? तर लगेच मालती आतमधून येते आणि म्हणते, लीना, सार्थक सरांसाठी चहा आण. तर सार्थक म्हणतो, नाही नको. त्यावर छोटी सानू म्हणते, आत्तू तुझी विश पूर्ण झाली का? तर आनंदी काहीच बोलत नाही. तर सर्वजण कुलदेवतेला येतात. तर इथे आल्यानंतर गुरुजी म्हणतात, अहो तुम्ही लग्न धरलंय पण लग्नपत्रिका दाखवल्याच नाही मुलामुलीच्या. तर लगेच सुधा म्हणते, अहो दोघेही घटस्फोटीत आहे आणि मग काय पत्रिका दाखवायच्या? तर लगेच वृंदा म्हणते, काही गाठी वरतूनच जुळून आलेल्या असतात. आता आम्ही सर्व वरच्या देवावरती सोपवलेलं आहे, त्यामुळे आता आम्ही काहीही विचार करणार नाही. तर लगेच शलाका म्हणते, परंतु ही आनंदी का येणार अजून, कुठे राहिली? तर लगेच वृंदा म्हणते, थांब, मी तिच्या
वडिलांना फोन करून बघते. तर वृंदा बाहेर जाऊन फोन लावते. तर सर्वजण देवीची प्रार्थना करत असतात. तर सर्वजण खूपच खुश असतात. तर वृंदा बाहेर गेल्यावर फोन लावते व अण्णा फोन उचलतात. तर अण्णा म्हणतात ती इतक्यात येईलच. तर लगेच वृंदा खुश होऊन म्हणते, सर्व खर्च तर सार्थक करणार आहे, परंतु तुम्ही मुलीच्या लग्नात निदान आहेर तर घेणार आहे की नाही? सर्वांना पैठण्या आणि पुरुषांना चांदीचे सिक्के. आमचं काय हो, आम्ही काही बोलणार नाही, परंतु तुम्ही स्वतःहून तुमच्या मुलीच्या लग्नात काहीतरी करायला पाहिजे की नाही? तर त्यावर अण्णा म्हणतात, हो करू करू. तर लगेच वृंदा म्हणते, करू करू नाही, करावंच लागेल तुम्हाला, व फोन ठेवते. तर फोन बंद झाल्यानंतर अण्णा विचार करू लागतात, आता एवढ्यांना पैठण्या आणि चांदीचे सिक्के करण्यासाठी पैसे कुठून आणायचे? तर इकडे सर्वजण पूजेसाठी तयार झालेले असतात. तर लगेच वृंदा म्हणते, अगं आनंदी, किती उशीर झाला. राज्य अध्यक्षांच्या घरी आल्यानंतर एवढा उशीर चालणार नाही बरं का. तर लगेच सर्वजण हसतात. तर लगेच गुरुजी आदर्शला व आनंदीला देवापुढे उभी करतात व दोघे जोडीना देवासमोर ही पत्रिका ठेवा असे म्हणतात. मग लगेच आनंदी आदर्शकडे बघते व दोघेही ती पत्रिका देवापुढे ठेवतात. तर त्यांच्या पाठीमागे सार्थक उभा असतो. तर सार्थकला हे पाहून त्याच्या मनाला खूप त्रास होत असतो. तो खूप अस्वस्थ झालेला असतो. मग गुरुजी त्या दोघांना देवापुढे पत्रिका ठेवण्यास सांगतात व देवीच्या हातात एक फूल ठेवतात आणि सर्वांना प्रार्थना करायला सांगतात आणि मग देवीचा कौल आपल्याला लवकरच कळेल म्हणतात. मग सर्वजण डोळे बंद करून देवासाठी प्रार्थना करत असतात. तर सार्थक हा त्या दोघांच्या पाठीमागेच उभा असतो व सार्थक एकटक आनंदीकडे बघत असतो. देवी आईला म्हणतो की मिस आनंदीच्या आयुष्यात भरपूर सुख येऊ दे. तर आनंदी ही देवाला हात जोडते आणि म्हणते, देवा, मी या लग्नाला मनापासून होकार न दिल्याने मी हे लग्न फक्त आईसाठी करते आहे. त्यामुळे माझ्या आईला नेहमी सुखात ठेव. व सर्वजण हात जोडून प्रार्थना करत असतात. तेवढ्यात आदर्शला कुणाचा तरी फोन येतो. मग तो फोन उचलण्यासाठी तो लगेच तिथून बाहेर जातो. तर फोन घेतो तर तो अंशुमनचा फोन असतो. तर अंशुमन जोरात हसतो आणि म्हणतो, मी तुमचा हितचिंतक बोलतोय आणि मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. तर आदर्श म्हणतो, कोण बोलता आहात तुम्ही? तर अंशुमन म्हणतो, तुम्हाला एकच सांगतो, तुमचा खूप मोठा विश्वासघात केला आहे आणि तो कोण करतंय आणि कसं करतंय हे वेळ आल्यावर मी तुम्हाला लगेच सांगेन. आणि खूप जोरजोरात हसतो व लगेच फोन बंद करतो. तर आदर्श विचारात पडतो, हा माणूस नक्की कोण असेल आणि याला मला काय सांगायचं होतं? नेमकं असं कोण माझा विश्वासघात करतंय? तो गोंधळून जातो. तर इकडे आतमध्ये सर्वजण देवीपुढे हात जोडून प्रार्थना करत असतात व देवीला कौल मागत असतात. तर सर्वजण प्रार्थना करत असतानाच अचानक जोराचा वारा सुटतो. तर खूप वारा आल्यामुळे देवी पुढचा दिवा विजायला लागतो. तर लगेच सार्थक बघतो व तो पुढे जातो आणि दोन्हीही हातांनी दिवा विझण्यास थांबवतो. तर तेवढ्यात देवी आईच्या हातावर फूल ठेवलेले असते ना, ते लगेच देवी आई सार्थकच्या हातावर कौल देते व ते फूल सार्थकच्या हातात पडते. तर सार्थकला एक क्षण काहीही सुचत नाही. देवी आईच्या मनात नेमकं काय आहे हे त्याला कळत नाही. तर तो त्या फुलाकडे बघूनच जातो आणि खूप गोंधळलेला असतो. तर तेवढ्यात मिस आनंदीही डोळे उघडून बघते. तर सार्थकच्या हातात तिला फूल दिसते. तर तिलाही काही कळत नाही. नेमके काय झाले आहे, देवी आईच्या मनात नेमके काय चालू आहे हे तिलाही सुचत नाही. तर लगेच सर्वजण प्रार्थना झाल्यानंतर डोळे उघडून बघतात. तर सार्थकच्या हातात ते कौल पडलेले फूल असतात. तर लगेच सर्वजण चकित होऊन जातात. तर वृंदा म्हणते, आदर्श कुठे गेलाय? तर बाहेर आदर्शही गोंधळून गेलेला असतो. कोण असेल तो माणूस? आणि असं का म्हणत होता तो? मला तर काही सुचत नाही. तेवढ्यात सार्थक तिथे येतो व म्हणतो, भाई, हे काय आहे तुझं? हे बघ, कौल पडलेलं फूल माझ्याही हातात आलं आणि मी कुठपर्यंत काय काय झेलायचंय, चल पटकन. व ते फूल आदर्शच्या हातात देतो. मग सार्थक आदर्शला घेऊन आतमध्ये येतो. तर लगेच वृंदा आदर्शवर ओरडते, कुठे गेला होता तू नेमकं पूजेच्या वेळेस? तर आदर्श म्हणतो, मला एक महत्त्वाचा कॉल आला होता. तर वृंदा म्हणते, एवढा महत्त्वाचा होता का? पूजा झाल्यानंतर उचलायचा. इथे देवीचा कौल
पडणार होता आणि तू कशाला बाहेर गेला होता? तर लगेच वृंदा त्याला खूप बोलत असते. तर सुधा म्हणते, अगं वृंदा किती बोलशील त्याला, बाद झाले आता. तर मित्रांनो, पुढील भागात लग्नाची सर्व तयारी झालेली असते. मिस आनंदी नवरीच्या वेशात तयार होऊन पाटावरती बसलेली असते. तर वृंदा म्हणते, अरे हा आदर्श कुठे राहिला, लग्न लावायचंय की नाही? तर तेवढ्यात आदर्श तिकडून येतो व म्हणतो, लग्न तर होणार परंतु माझ्याबरोबर नाही. तो लगेच सार्थक जवळ येऊन उभी राहतो आणि म्हणतो, लग्न होणार पण माझ्या भाईचं. तर वृंदा म्हणते, काय बोलतोयस तू? तर लगेच आदर्श म्हणतो, हो, सार्थकचं आणि आनंदीचं लग्न होणार आहे. तर हे ऐकून सर्वजण चकित होतात, मात्र आकांक्षा तर खूपच खुश होते. तर आता वृंदा काय करणार आणि आदर्श सार्थक व आनंदीचं कसं धूमधडाक्यात लग्न लावणार हे आपल्याला उद्या नक्कीच बघायला मिळेल.